विशेष राहिले दोन्ही आजी माजी आमदारांचा विषय असेल किंवा आता मागच्या वेळेसुद्धा त्यांनी मला वाटतं माजी आमदारांनी भोसरीच्या आमदारावरती काहीतरी टीका केली. त्यांनी बाबा अमुक पक्षाचं काम करतात. तो जो उमेदवार आहे तो यांच्या पक्षात येत होता आणि यांच्या पक्षात नाही आल्यामुळे तो वेगळ्या पक्षात जाऊन उभाटामध्ये जाऊन त्या ठिकाणी गेलेत. त्यांनी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कुठे भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिका कुठेतरी दुटप्पी एकमेकांच्या भूमिका हे राष्ट्रवादीचं परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही त्या खोलात प्रकरणात जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी सध्या निवडणुका असल्या तरी याच पार्श्वभूमीवरती किंवा याच काळात अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री होते त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यांना 2 दिवसाचा दुखवटा सरकारने जाहीर केला आणि त्यांच्या पक्षानं म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटानं असं जाहीर केलं की सभा घेणार नाही किंवा स्पीकर लावून कुठला प्रचार होणार नाही. आणि असं असताना मात्र तुम्ही त्या पक्षाचे किंवा त्या सरकारचे घटक आहात जवळचे आणि तुम्ही मात्र मोठी सभा घेत आहे. याच्यात आम्ही या ठिकाणी विशेष म्हणजे 3 दिवस आम्ही सुद्धा दुखवटा पाळला. आम्ही सुद्धा कुठल्याही प्रचाराच्या भोंगेच्या गाड्या तालुक्यात कुठेही फिरवल्या नाहीत. आम्ही सुद्धा ही जसं ते शोकसभा घेतात आम्ही सुद्धा उद्या साहेब आल्यानंतर पहिल्यांदा श्रद्धांजली वाहून या शोकसभासुद्धा आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रचार करत असताना गावागावसुद्धा आम्ही शोकसभा साहेबांचं अजितदादांचं आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. उद्यासुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण आम्ही 100 शिवसेनेच्या वतीनं अजितदादाला करणार आहोत. या निमित्ताने सांगायचे आणि विशेष म्हणजे आता जे नगरसेवक आमचे उभे आपले जे जिल्हा परिषद सदस्य उभे आहेत ते आमचे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा होणार आहे. जे लोक कामाची पावती देणार आहेत, लोकांनी पैसा घेऊन इलेक्शनला उतरलं म्हणजे लोक निवडून येतील त्यांची शक्यता कमी आहे. लोक पैशाला नाकारणार आहेत आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीला या ठिकाणी विजय 100% होणार आहे. शिवसेनेचे लोक निवडून येणार आहेत. खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि उद्या सांगता सभा म्हणून या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदेभाई या ठिकाणी येणार आहे. त्यांची सभा आहे आणि त्याचं नियोजन तुम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करत आहात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी 2 दिवसा आलेल्या आहेत. मात्र त्या अगोदर पार्श्वभूमी अशी आहे की खेड तालुक्यामध्ये नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेचा फार मोठा विजय तुम्ही पाहिलेला आहे. तुम्ही असाल, अतुल भाऊ असेल, अशा सगळ्यांच्या माध्यमातून. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तुमचा काय करिश्मा असणार आहे? उद्या तुम्हाला बूस्टर डोस म्हणून ही सभा होते का असं वाटते का? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शनच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांची उद्या सांगता सभा होणार आहे. आमच्या जिल्हा परिषदला 5 उमेदवार आहेत आणि पंचायत समितीला 13 उमेदवार आहेत. या ठिकाणी निश्चितपणानं आमची नगर परिषदला आमचं राजगुरू नगर परिषद असेल, चाकण नगर परिषद असेल, आळंदी नगर परिषद असेल, आमची इथे बऱ्यापैकी दोन्ही नगरपालिका सत्ता येऊन या ठिकाणी आळंदीमध्ये सुद्धा आमचं 4 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे खेड तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष हा आज 1 नंबरला आहे. या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आमचे बऱ्यापैकी पंचायत समितीवरती सत्ता शिवसेनेची येईल यात मात्र शंका नाही. आणि जिल्हा परिषदला आमचे माझा अंदाज आहे 3 ते 4 जिल्हा परिषद सदस्य आमचे कमीत कमी निवडून येतील. 5 आम्ही उभे केलेले आहेत. त्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आता या ठिकाणी सगळ्या जिल्हा परिषदच्या उमेदवार उभे आहेत. सगळ्या ठिकाणी सभा घेणं साहेबांना शक्य होत नाही म्हणून साहेबांनी राजगुरुनगर या मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चाकणच्या खेडच्या मार्केट यार्ड या ठिकाणी सांगता सभा आयोजित केली आहे. निवडणुकीचं सध्या शेवट आल्यानं माजी आमदार एकमेकांवर फार मोठ्या प्रमाणात टीका करतात आहे. त्यावर काय म्हणाल तुम्ही? आता माजी आमदारांनी टीका केल्याशिवाय त्यांना आता काही पर्यायच नाही. एकमेकाच्या विरुद्ध टीका करतात. माजी आमदारांनी जी टीका केली ती आजी आमदार तुम्ही समजा आता 1.5 वर्षात पाहता तुम्ही काय योगदान दिले, तालुक्याचा किती विकास केला आहे, चाकणमध्ये असेल, खेडमध्ये असेल किंवा बाकीच्या तालुक्या जिल्हा परिषदच्या गटात असेल, त्या विकासावर त्यांची गती तुम्हाला लक्षात येते. कारण विरोधी आमदारांचं निश्चितपणानं किती सरकारमध्ये तुम्ही त्यांचं काम होतं आहे त्या पद्धतीने त्यांना विकासाची गती 100% आता या विद्यमान आमदारमुळे कधी मंदावलेली आहे. या ठिकाणी आम्हाला 7 जिल्हा पण मिनी मंत्रालय म्हणतो आपण, मिनी विधानसभा या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद होणार आहे. त्यामुळे सगळे तालुक्यातील सगळे नागरिकांना आम्ही आवाहन करतो आहे, उद्या शिंदे साहेब इथे येणार आहेत. शिवसेनेच्या सगळे उमेदवार तुम्ही धनुष्यबाणावरती मतदान करून बहुसंख्येने निवडून द्यावं असं आम्ही 100% आवाहन करतो आहे. आणि विशेष राहिले दोन्ही आजी माजी आमदारांचा विषय असेल किंवा आता मागच्या वेळेसुद्धा त्यांनी मला वाटतं माजी आमदारांनी भोसरीच्या आमदारावरती काहीतरी टीका केली. त्यांनी बाबा अमुक पक्षाचं काम करतात. तो जो उमेदवार आहे तो यांच्या पक्षात येत होता आणि यांच्या पक्षात नाही आल्यामुळे तो वेगळ्या पक्षात जाऊन
उभाटामध्ये जाऊन त्या ठिकाणी गेलेत. त्यांनी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं कुठे भूमिका मांडलेली आहे. त्या भूमिका कुठेतरी दुटप्पी एकमेकांच्या भूमिका हे राष्ट्रवादीचं परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही त्या खोलात प्रकरणात जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी आता समजा आपले आजी आमदार आहेत, त्यांनीसुद्धा कुठल्या पक्षातून उमेदवारी घेतलेत हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. महाराष्ट्र बाजार समितीचे संचालक होते, आमच्या तिकडे असेल इथं असेल, हे सगळे राष्ट्रवादीचे संचालक होते. या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या आयात उमेदवार घेऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी यांना उमेदवारी दिली. हे फक्त त्यांच्याकडे एवढंच बघितलं आहे, त्यांनी जे निष्ठावान शिवसैनिक होते त्यांना त्यांनी उमेदवारी दिली नाही. त्यांनी आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी कुठेतरी उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना या निकालातून दिसेल आपला रिझल्ट काय येईल, तो 9 किंवा 100% दिसेल. राजगुरुनगरला शिंदे शिवसेनेची सत्ता आहे, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत. आता या राजगुरुनगरला लागून असलेला एक गट आहे, जिल्हा परिषद गट, वापगाव रेटेवडे गट. या गटामध्ये तुमचे जे आत्ता पदाधिकारी आहेत किंवा तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे कधी प्रचारात दिसले नाही गेले 8-15 दिवस? नाही, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात आहेत. आज आमचे सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आमचे मंगेशदादा गुंडाळ आहेत, राहुलदादा आडारी आहेत, आमचे सानगोर साहेब आहेत, मनोहरदादा, हे सगळे ह्या चाकण राजगुरुनगर शहराचे आजूबाजूचे गाव आहेत त्या ठिकाणी जाऊन धनुष्यबाणाचं जसं नगरपालिकेला त्यांनी निवडून सगळे नगरसेवक निवडून आणले, त्याच पद्धतीने तिथे सगळे आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं काम करतात. आणि हा गट निश्चितपणे आम्हाला खात्री आहे शिवसेनेचा 100% विजय होईल, यात आम्हाला काही शंका नाही. निवडणुकीमध्ये थोडा पैसा फॅक्टर आहे, तर त्या वापगाव रेटवडी किंवा तुमचे जिथं उमेदवार आहेत तिथं काय परिस्थिती वाटते तुम्हाला? पैसा फॅक्टर चालेल का वेगळं काही? नाही, पैशाचं जरी वाटप झालं किंवा करतीनच असं शक्यता कमी आहे. पण तरी शेवटी लोकांच्या हातात आहे. जे काही जनमत आहे त्या जनमतावरच आधारित ही इलेक्शन होणार आहे. आणि जो खरंच तुल्यबळ काम करणारा आहे समाजासाठी, त्याला नक्कीच समाज तिथं निवडून देईल व ते नक्कीच शिंदे सेनेचेच असतील, यातील मात्र शंका नाही.